तर हा मित्रांनो, आजपासून आपण जाणार आहोत शिर्डी या नगरी आणि आजपासून पालखीला आपल्या सुरुवात होणार आहे. तर आपण आता घराकडून निघालो पण तिकडे शूट करायला मिळालं नाही. तर हा आपला अर्जुन आहे मित्र. नमस्कार. आणि तो जोडीदार आहे आपला. आणि अजून एक मित्र होता पण तो काही आला नाही आहे. आय थिंक येणार आहे शिर्डी आपला खर्डीवरून, पण बघूया. आणि आपल्या बॅगा आहेत त्या तुम्हाला दाखवतो मी. चल, आपली गाडी जाम पॅक भरले, गाडी पूर्ण गाडीवर भरलेली जागा नाही, बसायला जागा नाही गाडीवर. त्यामुळे चल तुम्हाला बस पण आता. घेऊन जाऊ शकत नाही आम्ही. आणि आता आम्ही इकडनं गेगाव या गावातून निघालेलो आहे. आता बाकीचं तुम्हाला पुढे दाखवतो. तर ओम साई माऊली, हा आपला पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाची जी सुरुवात आहे ती नारायणगाव ते शिर्डी या पालखी सोहळ्यासाठी आपण चाललेलो आहोत. आणि तर साईराम, आपण प्रत्येक दिवसाची व्हिडिओ आपण टाकणार आहोत. 6 दिवसाचे 6 व्हिडिओ. आणि पहिल्या दिवसाची व्हिडिओ आपण टाकणार आहोत जी दुसऱ्या दिवशी सकाळी. तर थोडा विलंबसुद्धा होऊ शकतो.
तुझ्यासाठी 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 आलेला गाणं रे तुझ्यासाठी आलेला गाणं रे तुझ्यासाठी आलेला माझ्या मनात मुलीच नव्हता रे गाणं माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आलेला रे गाणं रे तुझ्यासाठी आलेला रे गाणं रे तुझ्यासाठी आलेला तुझ्यासाठी सोडीला घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडीला घरदार कविले ब्रह्माची का तुझ्या खेळाचे 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 भयवानी तुझ्या खेळाचे 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 भयवानी तुझ्या खेळाचे 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 भयवानी कविले ब्रह्माजी कारखाना कविले ब्रह्माजी का कविले ब्रह्माजी कारखाना कविले ब्रह्म चला 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 ओम साईराम घोंगडीवाला कांबळीवाला घोंगडीवाला कांबळी
राजू तुला राजू तुला राजू तुला ग पुसातो गोंगडीवाला ग राजू पुसातो कांबळीवाला राजू तुला राजू तुला राजू तुला ग पुसातो गोंगडीवाला ग राजू पुसातो कांबळीवाला ये काजला गणितवाला ये काजला गणितवाला ये काजला गणितवाला ये काजला गणितवाला ओम साई श्री साई जय जय साई तर ओम साईराम. सर्व साई भक्तांना सांगण्यात थोडं वाईट वाटते की आवाज थोडा बसल्या कारणाने आवाज थोडा कमी टाकणार आहे. आणि नारायणगावमधून निघताना जे शेणव्याच्या दिशेने आपण निघालेलो आहोत आणि पुढे शेणव्यासुद्धा थोडं थांबायला लागतं जिथे जिथे दर्शन वगैरे घेतात तिथे. आणि पुढे नाश्तासुद्धा असतो.
आम्ही निघालेलो आहेत सर्व पदयात्री. तर आम्ही शेनवा या गावी पोचलेलो आहोत आणि शेनवामध्ये आमचे परममित्र म्हणजेच सूरजजी वरकुटे यांनी पालखी घेतलेली आहे आणि पालखीसोबत आम्ही पुढे शेनव्याच्या दिशेनेच म्हणजे शेनवा गावात चाललेलो आहोत. त्यांना काही कारणास्तव सुट्टी मिळाली नाही, त्यामुळे ते यावर्षी येऊ नाही शकत आहेत. पण 2 ते 3 दिवसानंतर ते येणार आहेत असं त्यांनी आपल्याला सुचवलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता की या ठिकाणी नाश्ता आहे आणि मंडळींनी या ठिकाणी नाश्ता केला. आणि इथून पुढे आपली जी पालखी आहे ती खैऱ्या या गावातून भातसा या गावी म्हणजे सारंगपुरीवरून जाते. सारंगपुरीला नाश्ता असतो आणि तिथून पुढे भातसाला जेवण असतं. तर आता पुढे तुम्हाला अजून दाखवतो. आता आम्ही सारंगपुरीवरनं निघालेलो आहेत. आता भातसाला जाणार आहेत. जेवणाची व्यवस्था तिकडे केलेली आहे आणि पाण्याची व्यवस्था पण तिथेच आहे आमची. पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था सगळी तिकडेच आहे. आणि तिकडनं आम्ही कर्डीला वस्तीला जाणार आहेत. आणि हे आमचे कुठे गेले आहेत 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 मागे आहेत. ते जादूसारखे दिसत आहेत. ते आमचे भगवान शेठ बगादा. ते कधी पण दगा देतात, त्यांना बोलतात बगादा. आणि साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय, बाबा की जय, साईनाथ महाराज की जय. हालताय त्या मोबाईल चालतोय म्हणून थोडं समजून घ्या. तर ओम साईराम. तर आपण पोचलेलो आहोत भातसा नगर, भातसा धरण या ठिकाणी. आणि भातसा धरण पार करून म्हणजे पुलावरून आपण भातसा नगर या गावात पोचतो, जिथे आपलं जेवण असतं. जेवणाची व्यवस्था सर्व केलेली असते. भिंगारे परिवार आपलं या ठिकाणी खूप दरवर्षीप्रमाणे भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते त्यांनी. आणि भातसा धरण अतिशय सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकता. तर ओम साईराम माऊली. आपण सुद्धा या ठिकाणी पालखी घेतलेली आहे. भातसानगर या ठिकाणीचा जो चढाव होता या ठिकाणी घेतलेली आहे. आणि आमचे मित्रसुद्धा आहेत जोडीला.
आणि अर्जुन डोंगरे यांनी घेतलेली ही पालखी, जे आता भातसानगर आपण या ठिकाणी पोचलो. त्यानंतर तिथे सर्व स्वागत करून त्यांनी आपलं या ठिकाणी पालखीचं स्वागत केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे. ओम साईराम माऊली. या ठिकाणी आम्ही पोचल्यानंतर पालखीचं या ठिकाणी निवासस्थानी आल्यानंतर आम्ही या ठिकाणी जेवण करून वगैरे घेतलं आणि मग आरती करून घेतली आणि मग आम्ही पुढे निघालो. कुकांबा फाटा या ठिकाणी मला पुढे दाखवतो. तर ओम साई मंडळी, आता इथून आम्ही कुकांबा फाटा या ठिकाणी पोचलो. म्हणजे जसं की मुंबई नाशिक एक्सप्रेस हायवे, म्हणजे जो हायवे आहे तिथे इथूनच आम्ही हायवेला टच होतो. आणि इथून पुढे खर्डी या ठिकाणी आमची वस्ती असते दरवर्षी. आणि ही सर्व आमचे पदयात्री फोटोशूट करून झाल्यानंतर पुढे निघताना
तर ओम साईराम मित्रांनो. तर हे आमचे आचारी जसे राजू दादा हे खूप प्रमाणात आमची सेवा करतात, म्हणजे पदयात्रेंची आचारीसुद्धा आहेत. आणि खूप सुंदर अशी भजी काढताना त्यांचं बघा, तुम्ही बघू शकता. खूप मदत करतात आम्हाला आणि खूप सेवा करतात आमची. त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांचे.